यंदा आम्ही तुमचा आखाड स्पेशल करणार आहोत आणि नुसतं स्पेशल नाही तर या एका पारसी डिशनी स्पेशल करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी हरीश. फूड कुटुंबाच्या आखाड स्पेशल या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज माझी एनर्जी डबल झालेली आहे कारण आज माझ्यासोबत स्वयंपाक करायला, मजा मस्ती करायला माझी पार्टनर इन क्राईम, माझी लहानपणीपासूनची मैत्री, म्हणजे 30 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. तू आल्यानंतर माझे फंबल सुरू झाले कारण ही जी माझी मैत्रीण आहे हिने मला अगदी एवढं असल्यापासून बघितलंय. प्रेझेंटिंग वन अँड ओनली पूर्णिमा पंडित पुलान. नमस्कार. म्हणजेच ज्योती चांदेकर आणि रणजित पंडित यांची ज्येष्ठ कन्या, म्हणजेच आमच्या तेजस्विनी पंडितची मोठी बहीण, म्हणजेच आमच्या छोट्याशा क्यूटच्या कथाची आई आणि माझी बेस्ट फ्रेंड. सो पुन्हा जसं मी आज एपिसोडच्या सुरुवातीला सांगितलं की आज आपल्याला आखाड स्पेशल एपिसोड करायचा आहे, पण आपलं फूड कुटुंब आहे, आपण काहीतरी वेगळंच करणार. तो आज आपण काय वेगळं करतोय? सो आज मला माझ्या बाबांनी शिकवलेली एक रेसिपी आहे, अंड्याची रेसिपी आहे. सो आखाड स्पेशल आणि त्याला पारसी डिश आहे, त्याला म्हणतात सली पर इडू. सली पर इडू. सली म्हणजे बटाट्याच्या सळ्या. हा, आणि इडू म्हणजे अंड. सो बटाट्याच्या सळ्या आणि अंड हे जे काय युनिक कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला आठवत असेल फूड डेट विथ सेलेबच्या पहिल्या भागामध्ये तेजस्विनीनी ह्या आपल्या डिशचा रेफरन्स सुद्धा दिला होता. सो जर तुम्ही तो एपिसोड मिस केला असेल तर त्याची इथे लिंक देतो, नक्की त्याच्यावरती क्लिक करा. आणि आता वेळ न दाखव. आणि बघ काय आज तू आल्यापासून माझे फंबलच सुरू झाले. मी आणि पौर्णिमानं लहानपणी नाटकामध्ये काम करायचो ना, तेव्हा एक वाक्य होतं, ए लंबू टांग बॉल टांग. तर त्याचा फंबल असा कायम पडायचा, ए लंबू टांग बॉल टांग ना. तसं आज तसंच म्हणले, बॉल टॉंग ना. हा, टांग. सो आज पौर्णिमा आल्यापासून माझे फंबलच सुरू झालेले आहेत. सो वेळ न दवडता त्वरित बघूयात की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तो काय काय लागणार आहे आपल्याला पौर्णिमा? इथून सुरू करते. हा. हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, बटाटे. हे बटाट्यात आपण सोलून ठेवले. येस. ह्याच्या मी सळ्या कशा करायच्या हे पण मी दाखवणार आहे. ओके. अंडी, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि चीज मी नंतर सांगते. ओरिजिनल रेसिपी मध्ये माझ्या नाहीये, पण मुलांसाठी स्पेशल करायसाठी आपण थोडं चीज वापरूया. आणि मसाल्यांमध्ये काय काय लागणार आहे? मसाल्यांमध्ये हळद, धणे जिरे पूड, लाल तिखट, काळी मिरी, गरम मसाला आणि मीठ. ओके. सो आज पुन्हा एकदा आमचं कलरफुल हे जे किचन आहे हे तयार झालेलं आहे. सो सगळ्यात पहिली काय आपल्याला सुरुवात करायची? सुरुवात करूयात आपण तेलापासून. अच्छा, तेल भरपूर लागणार आहे याला. मी थोडंच टाकेन. घाल गे, आखाड पार्टी आहे, नंतर श्रावणामध्ये सगळ्यांना हे करायचंच आहे म्हणून घालते थोडं जास्त. पण ती इतकी पर्टिक्युलर होती पौर्णिमा, म्हणजे आज जेव्हा आमचं ठरलं हे करायचंय तर तिचं असं होतं की आद्या थांब, मी माझी सुरी घेऊन येणार, मी माझा तवा घेऊन येणार. पण यार, इट्स अ साइन ऑफ अ गुड गृहिणी की तिला तिच्या आयुधांशिवाय होत नाही. सो तेल आपल्याला गरम करायला ठेवलेलं आहे आपण. थोडं तेल गरम झालं की आपण पहिले घालणार आहोत मिरची. पहिले मिरची घालायची. ओके. तेल तापलेलं आहे. आता आपण घालूयात पहिली हिरवी मिरची. वा, अशी छान फाईनली चॉप केलेली आहे ती. ओके. थोडी ढवळून घेते आणि लगेचच आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडी कोथिंबीर. म्हणजे ही फक्त चवीसाठी थोडीशी अशी स्प्रिंकल आपण करणार आहोत. ओ, स्प्रिंकल करायची. स्प्रिंकल. आणि मग पुढे आपण घालणार आहोत कांदा. कांदा घालून घेते. हे आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, आणि तो आपल्याला छान असं गोल्डन परतवून घ्यायचा. पण मला एक सांग पौर्णिमा, जोपर्यंत कांदा परतते तोपर्यंत मला सांग की तू इकडची पंडित, म्हणजे इकडचं आपलं सगळं GSB पद्धतीचं सगळं जेवण. बरोबर. आणि आता तू लग्न करून गेलीस मल्याळी ना? हो, केरला. हा, ख्रिश्चन मल्याळी लोक आहेत. सो त्यांचं तर खाणं पिणं तर अजूनच वेगळं असेल ना? सरप्राइझिंगली खूप बदल नाहीये. नारळाच्या तेलाचा वापर होतो, त्यामुळे GSB कुकिंग मध्ये पण नारळाच्या तेलाचा, खोबऱ्याचा खूप वापर होतो यांच्याकडे पण. त्यामुळे मला खूप असं काही शॉकिंग असं काही नव्हतं आणि चवीत एकदम बदल नव्हता. पण भयानक
सुंदर असे चमचमीत पदार्थ पण त्यांच्याकडे बनतात आणि मी नॉन व्हेजिटेरियनची फॅन असल्यामुळे करेक्ट. आणि जीएसबी त्यामुळे फिश तर आलंच तुमचं, आणि इकडे सुद्धा या लोकांचं फिश हे स्टेपल खाणं असणारच आणि भात त्यामुळे तो तर म्हणजे आपल्याला पाहिजे झालाय. पण मग तू तिकडे गेल्यानंतर म्हणजे पुल्लनांकडे गेल्यानंतर पहिला कोणता पदार्थ शिकली? पहिले मी शिकले एक पदार्थ, त्याचं नाव आहे पुट्टू कडला. पुट्टू कडला. येस. पुट्टू हा भाताचा प्रकार आहे. बांबू सारख्या उभ्या भांड्यात त्याला स्टीम करतात आणि कडला म्हणजे चणे. तर चण्याची भाजी. मी खाल्ली आहे एकदा तुझ्याकडे, भाई कमाल लागतं हे. आपण एक काम करू, आपण आता जेव्हा तू पुढच्या वेळेला येशील ना तेव्हा तू पुट्टू कडला दाखव. चालेल. कारण काय होतं की ह्या ज्या बाहेरच्या प्रांतातल्या ज्या रेसिपीज आहेत ना, ह्यांचं मराठी व्हर्जन कोणाकडेच अवेलेबल नाही. बरोबर. सो पुढची डिश ठरलेली आहे पुट्टू कडला. ठरलं. येस. सो आता कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झाला. आता काय करायचं पुढे? आता आपण ह्याच्यात आलं लसूण घालणार आहोत. आलं लसूण घालूयात. 1 चमचा घे. बघ किती घालू? बघ एवढी अजून पूर्ण घालू? ओके. साधारण आपण 2 टेबलस्पून एवढी आलं लसणाची पेस्ट घातली. सो आता आपल्या ग्रुपमधलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर पल्लवी म्हणून आमची मैत्रीण आली, ती येऊन स्वयंपाक करून गेली आहे. नीलू आमचा, त्यांनी चिकन दालचा दाखवला तर तो येऊन गेलेला आहे. तू येऊन गेलेले आहेस. मला वाटतं आता फक्त तेजूच राहिली आता स्वयंपाक करायची. पण तेजूनी मला प्रॉमिस केलं की ती मला प्रॉन्सचं लोणचं दाखवणार आहे आपल्याला. अरे मी तर पहिले तेच ठरवलं होतं, पण मग मला असं झालं तिने ऑलरेडी मेन्शन केलं होतं सलीपरी, मग मला असं झालं नाही मी ते दाखवते अगोदर. पण ती पण सुंदर सुगरण आहे, खूपच सुंदर जेवण बनवते. आणि शिरा तिचा फेमस आहे आमच्याकडे सगळ्यांकडे. शिऱ्याचा केक असतो राधाराणी, 5 दिवसाला ती शिऱ्याचा केक करते, ते विशेष भारी असतं. पण मला सांग, बाबा जेव्हा करायचा सली परिडू तेव्हा तो ह्याच पद्धतीने करायचा की बाबाची अजून काही वेगळी मेथड? नाही, ह्याच पद्धतीने करायचा तो. जेवढं मी त्याच्याकडनं शिकले हे तसंच आहे. फक्त थोडे माझे आता मी एलिमेंट्स ते करून 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 मी आता थोडे ऍड करायला लागले. किंवा पहिले मिरची घालायची, बाबा नंतर घालायचा मिरची, तर मी आधी मिरची घालायला, असं म्हणजे फक्त इन्ग्रेडियंट्स अलीकडे पलीकडे करायला तू सुरुवात केली. आम्हाला पौर्णिमाच्या घरी किंवा तेजूच्या घरी छान का वाटायचं माहिती का? कारण एक तर खाण्यापिण्याची चंगळ असायची, सगळे जीएसबी पद्धतीचे पदार्थ असायचे, आणि आम्हाला एक जे कमालीचं जे स्वातंत्र्य असायचं ना की काहीही करा त्या घरामध्ये, ते अलाउड होतं. म्हणजे एकदा तर मी त्यांच्या घराचा खूप त्या काळात तसा महागाचा असणार आहे तो सोफा अजूनही आहे. आणि तो सोफा मी असा व्ही आकारामध्ये तोडला होता लिटरली. आम्ही खेळत होतो आणि खेळता खेळता पळता आधीच त्याच्यावरती मस्तपैकी त्यांनी जोरात उडी मारली आणि तो सोफा तुटला. त्यानंतर जी काय आमची धावपळ उडाली होती की आता हा कसा परत लावायचा आणि कसं प्रिटेंड करायचं. आणि इतकं फनी आहे हा इन्सिडेंट की आई बाबा आले, आम्ही सगळे शांत बसलो होतो की आम्ही काहीच केलं नाही, शांत बसलो होतो. आई बाबा आल्यावरती या पाणी प्या असं म्हणून आम्ही त्यांना अक्षरशः सोफ्यावरती बसवलं आणि बसल्यानंतर तो तुटला पुन्हा. आणि मग आईला आम्ही ओरडलो, आई काय हे तुझं किती वजन वाढलं, हे सोफा तुटला, असंच झालं. आणि तिच्यावरती खपवून टाकला मी. पण नंतर जेव्हा त्यांना खरं कळलं काय झालं काय नाही, पण म्हणजे इतकी छान गोष्ट सांगतो की त्यावेळेला तो किती महागाचा सोफा होता. काय आपण टोमॅटो घालूया. ओके, आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया. तरी सुद्धा काका मला एका शब्दाने ओरडला नाही का ज्योती म्हणजे आता तर आम्ही तिला नंतर आम्ही शेवटी तिला ज्योतीच म्हणायला लागलो, पण त्यावेळेला तरी आम्ही तिला मावशी म्हणायचो. पण ना पण ज्योती मावशी काय ओरडली, पण ते इट शोज की त्यांचं आमच्यावरती त्यांच्या मुलांसारखंच प्रेम होतं. आणि ते खूप छान आठवण आहे. अजून एक माझी खाण्याची छान आठवण आहे म्हणजे पौर्णिमाच्या आईबाबांची म्हणजे ज्योती मावशी आणि रंजित काकाची ना अॅनिव्हर्सरी आणि 31 डिसेंबर एकत्र असायचं. एकत्र, हो. त्यामुळे त्या दिवशी जाणं, मग त्या दिवशी बाबा कॅरमल कस्टर्ड करायचा. अरे भाई इतक्या मेमरीज आहेत. नाहीतर ज्योती एक ती काळ्या मसाल्यातली बिर्याणी करायची ना ग. हो, मसूर पुलाव तिचा खूप अप्रतिम व्हायचा आणि पालक पुलाव खूप छान करायची ती. ते 2 मला खूप आठवतात. नाईस. सो अशा ह्या सगळ्या आठवणी आहेत. सो एक काम करूयात पौर्णिमा, आता मी हे तोपर्यंत जरा
छान फ्राय करतो तोपर्यंत तू सगळ्यांना दाखव की आपल्या त्या सल्ली कशा करायच्या. येस चालेल. ओके, ये इकडे. हे आपण 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. मी ते पाण्यात भिजवून ठेवायला सांगितले होते जोपर्यंत आपण हे प्रिपरेशन करतोय. आणि हे आपल्याला उभे असे कापायचे. तर मी दाखवते. खूप थिक नाही कापायचं कारण हे खूप थिक कापलं तर मग आपले शिजायला तेवढा वेळ लागतो. तर मी बारीक बारीकच थोडे स्लाइसेस करणार आहे याचे. आणि याचे परत त्याला उभं पण येस. आता हे असे आपल्याला उभे वाव बारीक सळ्या सारख्या करायच्या आहेत त्याच्या. पण ह्याच्याऐवजी आपण ते जे रेडीमेड जे हे मिळतात म्हणजे फ्रोझन फ्राईज जे मिळतात ते पण वापरू शकतो ना. तेही टाकू शकतो. सो ओरिजिनल रेसिपी मध्ये जे पारसी लोक बनवतात ते बटाट्याच्या सळ्यांचा चिवडा सारखा मिळतो तेच घालतात ह्याच्यावर. पण माझे बाबा केटरिंग स्टुडंट होते तर ते शिकले होते आणि त्यांना इनोव्हेटिव्ह असं कुकिंगचं खूपच आवड असल्यामुळे ते काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करायचे आणि त्यामुळे त्यांनी हे शिकून त्यांच्या पद्धतीने हे केलं. त्यांनी आम्हाला पास डाऊन केलं आणि आम्ही तसंच आतापर्यंत तसंच करत आलो आहोत. तर मला फ्रेश बटाटे आवडतात ह्याच्यात. आपण तसेच घालूयात. तर हे आपले हे कट करून झालेले आहेत सळ्या. आपण मसाले घालूयात. थांब त्याच्या आधी तू इकडे कारण कसं आहे हे मसाले विसरे घालायची सोपी कामं मी करत. आधी हळद घालतोय आपण. त्याच्यानंतर हळद, धणे जिरे पूड. ओके. मी ही पूर्ण घालणार आहे. 2 चमचे आहे साधारण. जिरे पूड 1 चमचा. येस. लाल तिखट. हे आता मी माझ्या हिशोबाने थोडं नाही घाल तू. आम्ही खातो बिंदास तिखट. नाही ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळे मी थोडं कमीच घालते. आणि काळी मिरी. त्यामुळे ते चांगलं पैकी तिखट. हो. आणि आता गरम मसाला आपण शेवटून घालणार आहोत. ओके. तर आता मी हे मिक्स करून घेते. कमाल. हा जो काय अरोमा सुटलाय ना कमाल. पण तू इंडिव्हिज्युअली कधी सल्ली परिडू पहिल्यांदा करायचं आठवते का तुला? माझं लग्न झाल्यावरती प्रॉब्लेम काय होता. माझं लग्न झाल्यावरती म्हणजे लग्न होईपर्यंत मला काहीच कुकिंग येत नव्हतं. म्हणजे काहीच नाही. तर मी पहिलं वर्ष नुसतं मॅगीवरती घालवलं आहे. माझ्या नवऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने अंडा मॅगी, भाज्यांची मॅगी, नुसती मॅगी असं. पण आपण मॅगी तुमच्या पण घरी किती खायचो. एक त्यांचं एक स्पेसिफिक एक भांड होतं. आज माझं काही खरं नाहीये की ज्याच्यामध्ये आम्ही अंड करायचो मॅगी करायचो आणि ना ती मॅगी अशी त्याला खाल्लं अशी छान ती खरपूस अशी. कारण आम्ही सगळेजण पाणीवाले नाही आम्ही ते घट्ट मॅगीवाले होतो. त्यामुळे ती खूप जण पाण्यावाली सुपी अशी मॅगी खातात. पण मी आणि तेजू आमचं ठरलेलं असायचं की मॅगी खाल्ल्यावरती शेवटी भांड कोण असं ते खरडून खाणार. आणि ते इतकं टेस्टी लागायचं ना त्यावेळेला. सो तुम्ही सुद्धा त्या मॅगी लवर पैकी एक असेल प्लीज खाली आम्हाला एक हात द्या. सो आता मसाला आपला छान लागलेला आहे. मीठ आत्ता घालायचं की नंतर घालायचं? थोडं मीठ आत्ता घालायचं आहे आपण. थोडं मीठ सळ्यांवरती घालायचं आहे. थोडं मीठ अंड्यांवरती घालायचं आहे. ओके. तर मी तशा असं घालायचं. ये बात. मला हे खूप बरं वाटलं की तू ओल्ड स्कूल आहेस. तू हाताने मीठ घालतेस कारण मिठाचा अंदाज येतो. विसरले मी. सॉरी हा. तुमचा जर असं पद्धत असेल. अरे नाही आमच्या किचन मध्ये आम्ही ऑल टाइप्स ऑफ मीठवाले वेलकम आहेत. पण आम्ही असं म्हणतो की जेव्हा तुम्ही हाताने मीठ घालता तेव्हा तुमचं एक सॉल्ट बे असं हाताची चव उतरते त्याच्यावर. काय दिसतोय यार हा नुसता मसाला जरी खाल्ला तरी मला असं हे व्हायला लागलं. टेम्प्ट व्हायला लागलं. काही ही सिमिलर पद्धत एक शाक्षुका नावाची रेसिपी आहे. तर तशी रेसिपी होऊ शकते. येस. आम्ही केली आमच्या चॅनलवरती. इथे तुम्हाला लिंक देतो नक्की बघा. सो ती आफ्रिकन आहे ही पारसी डिश. बरोबर. ओके. स्मॉल वर्ल्ड. पण ते त्याला तेवढं तेल लागलं की नाही म्हणजे त्यांनी ते तेवढं शोषून घेतलेलं आहे. ओके. आता हे छान पद्धतीने आपल्याला असं साईडनी थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता ह्याच्यात आपण आपल्या सळ्या घालणार आहोत. ओके. सो ही अशी सोपी कामं तू कर.
आता हे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय Wow. सगळ्यांना. काय दिसतंय यार हे. नाईस, व्हेरी नाईस. आणि हे पसरवून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं स्प्रेड करून म्हणजे इव्हनली ते कुक होईल अशा पद्धतीने. पण मग आता म्हणजे ह्या बटाट्याला आपण असं लपथपीत नाही करून घ्यायचं, असंच ठेवायचं. हा, तर आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. तर थोडं पाणी घालायचं आपल्याला. ओके. आणि बटाटे शिजवून घ्यायचे. एक काम करतो आम्ही, जोपर्यंत आमचे बटाटे शिजवून घेतो ना तोपर्यंत तुम्ही काय कराल, तुम्ही पटकन आमच्या या किचनची टूर घ्या. कारण आमचं हे जे किचन आहे तुम्ही बघू शकता, पॉटरी डेनच्या अतिशय सुंदर सिरॅमिक भांड्यांनी सजले, जी वापरायला सुद्धा ड्युरेबल आहेत आणि दिसायला देखील सुंदर आहेत. सो पटकन एक टूर घ्या. आता बटाटे ऑलमोस्ट शिजलेले आहेत, हे आपण चेक करूयात व्यवस्थित. येस, आता आपल्याला ह्याच्यात स्पेस थोडीशी तयार करून आता आपल्याला ह्याच्यात अंडी घालायची आहे. सो असं मी बाजूला आणि जर तुम्हाला व्हिडिओ मधनं वास जर आला असता ना तर तुम्हाला कळलं असतं की काय कमाल अरोमा सुटला इथे. आणि अंडी फुटली तरी काही इश्यू नाही, म्हणजे अगदीच परफेक्ट अशी गोल आलीच पाहिजे असं काही नाही. पण आपण प्रयत्न करूयात की आपली गोल होणार. असं सावकाश. बरं, मी आता थोडं हे व्हाईट जे अंड्याचं आहे ते थोडं असं स्प्रेड करतेय. तुम्हाला करायला पाहिजे असं काहीच नाही, पण हे मी करत आलीये, सो मी थोडं करते. कर. पण मला सांग, जसं आता तुझा नवरा मल्याळी आहे, पण त्याला आपले मराठी कोणते पदार्थ आवडतात? हो, नाही, पुण्याचा असल्यामुळे त्याला सगळं आवडतं पुणेरी. आणि आम्ही तर त्याला तात्या म्हणतो, कारण त्याला जेवल्यानंतर दुपारची झोपही लागते. तात्या आणि मी जिजाजी म्हणतो. आता आपण ह्याच्यावरती थोडं पुन्हा एकदा मीठ घाल. भाई, पण हे पेशन्स वाले कुकिंग ना, सुंदर तर व्हायला पाहिजे. जर तुम्हाला भाव खायचा असेल आखाड पार्टीमध्ये तर इतना तो बनताय ना बॉस. आता हे आपण पुन्हा कव्हर करून अंडी शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. वा दादा. सो आता तू बघत असशील की ह्याच्यावरती एक लेअर आलेला आहे अंड्यावरती. ज्यांना असं रनी आवडतं त्यांनी एवढं शिजवायची गरज नाही. ज्यांना मध्ये थोडं घट्ट लागतं त्यांनी पूर्ण शिजवलं तरी चालेल. आपण आता थोडं म्हणजे पूर्ण पण एकदम शिजवलेलं नाहीये आणि पूर्ण पण आपण घट्ट पण नाही, रनी पण नाही ठेवलेलं आहे, त्यामुळे मध्ये एकदम परफेक्ट असं आपलं झालेलं आहे असं मला वाटतंय. तर ह्याच्यावरती आता आपण आपले फायनल इन्ग्रेडियंट्स टाकूया. गरम मसाला थोडासा. तो हाताने हे केलंस तरी चालेल ना. म्हणजे अगं एवढं काय आमचं हे नाही. उलट मी तुझं कौतुक केलं मिठासाठी आणि तू एकदम कॉन्शियसच झाली. आपण गरम मसाला घातलेला आहे. आता आपण लाल तिखट सुद्धा ह्याच्यावरती घालणार आहोत. म्हणजे आज चैन्या आहेत, चैन्या. थोडंसंच घालते बेतानी माझ्या हिशोबाने, पण खूप सुंदर दिसतंय हे. म्हणजे मला असं वाटतं दिस इटसेल्फ इज अ होल फूड. म्हणजे हे असं जरी खाल्लं ना तरी मोर दॅन इनफ आहे ना. पण हे आपण युजली कशा बरोबर खातो? चपाती बरोबर खाऊ शकतो, ब्रेड बरोबर खाऊ शकतो, वरण भाताबरोबर खाऊ शकतो. ती युनिव्हर्सल रेसिपी झाली असेल कळले. आता मी मुलांसाठी हे स्पेशल करण्यासाठी की मुलांना पण खाता येईल. ऑफकोर्स एवढं तिखट त्यांना चालणार नाही, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट ॲडजस्ट करून घ्या. पण वरून आपण थोडंसं चीज ग्रेट करून घालूयात. बोट सांभाळून. हो, काळजी.
त्यांनी हे अजून यमी होणार आहे. अरे चीज घातलं की म्हणजे धिंगाणाच आहे. 2 क्यूब्स आपण घेतलेले आहेत. आपण कशातही कमी असं हायगाय नाही करायची कारण तसंही श्रावण सुरू होत आहे आता. हो. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी वर्ज्य करायच्या आहेतच. खाऊन घ्या. खाऊन घ्या. यार काय कमाल दिसतंय हे, कमाल. ओके, हे आपल्याला आता झालेलं आहे आणि वरून आता आपण फक्त कोथिंबीर भुरभुरूयात. येस, म्हणजे हे प्रेझेंटेशन वाईज पण खूपच सुंदर दिसेल. बबली तू बडी हो गई रे. म्हणजे पहिल्यात म्हणजे आम्ही पौर्णिमा वगैरे खाल्लंय बऱ्याच, आपण असं नाही का उभं राहून शेजारी अशी स्वयंपाक करतेय आणि खायला घालतेय. तर मला पण खूप आवडलेलं आहे की तू माझ्या शेजारी उभा आहेस, मी व्यवस्थित असं बनवलेलं आहे. अरे हे काय करायचं, रेडी आहे. तर आपण गॅस आता बंद करूया. सो ह्याचा तुम्ही फायनल लुक जवळून बघून घ्या, पटकन बघून घ्या, कारण माझं मन अधीर झालेलं आहे की मी कधी हे टेस्ट करतोय. सो प्लीज याचा फायनल लुक बघा. ज्या पिझ्झा लव्हरना मैद्यामुळे पिझ्झा खाता येतात, म्हणजे जर तुम्ही डाएट पकडू असाल तर दिस इज युअर गुड ऑल्टरनेटिव्ह. सल्ली परिडू नॉट इंडू, बरोबर. सल्ली परिडू बाय वन अँड ओनली पूर्णिमा पंडित पुलन. सो थँक्यू सो मच पुन्ने. मला आज पहिल्यांदा असं झालं असेल की मी तिला पौर्णिमा इतकं वेळा म्हणतोय. आमच्यासाठी ती पुन्नी आहे आणि तेजू आणि पुन्नू हेच आमच्या तोंडात नसतील आहे. सो थँक्यू सो मच पुन्ने. मी आता विथ युअर ड्यू परमिशन, हे जे अवघड काम आहे ते प्लीज करतो. कर. तुझ्या पोटातून आवाज येतोय. आणि तू सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर प्रॉमिस केलेला की तू पुट्टू कडलू करणार आहे, Yes. त्यामुळे ते पण पाहिजे. भाई हे मॅजिकल आहे, एक नंबर झालेलं आहे. आणि हे मी असं किती वेळ खाऊ शकेल असं एक काम करतो आता. ऍक्च्युली सांगू, मला हा जो माझा खरकटा हात आहे ना, अजिबात धुवायची इच्छा नाही, कारण मला याच्यावरती फुल आडवा हात मारायचा आहे. तुम्ही मारणार आहे, पण जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आपला एक प्रेमळ रिमाइंडर की खाण्यावरती प्रेम करा आणि त्याकरता फूड कुटुंबला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.